सोन्या माणक्याची बैल जोडी आज पळते अड्ड्याला एक नंबरची हाय जोडी लागली पब्लिक बघायला सोन्या मनक्याची बैल जोडी आज पलते आत्याला एक नंबरची हाय ती जोडी लागली पब्लिक बघायला नाव देवी प्रसन्न रिया जयेश पाटील नाव आहे अड्ड्यात बिनजोडला आहे नावात आयुष संख्ये कृपया कुठे असतील कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आयुष संख्ये तर पाहूया इथून मात्र जो संघ विजय होईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणार पहिला संघ बनेल. पाहूया आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण पाहू शकाल कॅमेरामॅन अनुराग चव्हाण वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन पाटील नेटवर्क अँड टीम मधील आपण पाहू शकाल. तर पाहूया गोलंदाजी मार्कवर सागर पाहायला मिळतोय संघाचा कॅप्टन टीमला लीड करताना आणि बॅटिंग ऑर्डरसाठी ओपनिंग पेअरमध्ये ओपनिंग भूमिका निभावताना पाहायला मिळतोय दोन सलामी बॅटर. आपण पाहू शकाल एका बाजूला आपण पाहू शकाल पहिला चेंडू ऑफ द मार्क पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक व संघाचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्येला होते या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सुरुवात दोन सलामी बॅटर आपण पाहू शकाल. एका बाजूला यश मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करताना समोर आपण पाहू शकाल भाविक पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. दोन धावा पूर्ण होते तेसीचा प्रयत्न होईल का तर नाही. दोन धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्या 2 ने फ्लाय दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 पाहायला मिळते. दोन्हीही फलंदाजाने आपला खाता ओपन केलाय अकाउंट ओपन केलाय. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. मिडाफल मात्र चेंडूला अडवलं जाईल. हलक्या हाताने मात्र फलंदाजी करताना दोन बॅटर एका बाजूला भाविक तर दुसऱ्या बाजूला यश. याचा विचार केला तर मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे चांगल्या टच मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल भाविक तो देखील चांगली खेळी करतोय. यावेळेला सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे सजवला आहे. एक धाव मिळेल दुसरीचा प्रयत्न होईल का तर मी म्हणेल नाही. चांगले फेके पाहायला मिळालाय. बॅकअप सुद्धा आहे. फक्त मिळेल एकच धाव. या ठिकाणी आपण पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 पाहायला मिळते फलकावर. पाहूया अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकामधील 5 धावा या फलकावर आणि 5 धावावर लागलेला पहिला झटका. भाविक बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल उत्कृष्ट गीत या ठिकाणी सादर करताना डीजे विकी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
5 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकामधील आणि धावांचा विचार केला 5. चला फलंदाज थोडंसं स्पीडअप करा, ह्याची मात्र नोंद घ्या. अजून आपल्याला 2 सामने इथून मात्र खेळवायचे आहेत, ह्याची मात्र दक्षता घ्या. कारण की अजून जर पाहायला गेलं 3:55 झाले आहेत. इथून जर पाहायला गेलं तर या सामन्यानंतर अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे आणि त्यानंतर मेगा फायनल. कारण की आपण मेगा फायनल नंतर थोडीशी ब्रेक घेणार आहोत, याची देखील नोंद घ्या. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर सामना फिनिश करायला हवा. मागचा सामना थोडासा आपण पाहिला, लवकर फिनिश झाला असता, परंतु थोडासा वेळ दौडवला गेला. यावेळेला हलक्या टाकलाय फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस, परंतु इथून मात्र डायरेक्ट हिट लागू शकला नाही. एक धाव मिळेल आणि धाव संख्या फलकावर आपण पाहू शकाल लागताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकीला संधी. यस डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहत आहेत KPL सीझन 4 KPL 2024. आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलंय. धावसंख्येचा विचार केला तर 1 बाद. धावा फलकावर 6. यावेळेला चांगला चेंडू मागच्या सामन्यामध्ये जिथे मात्र सोडलं होतं त्याच सामन्यामधून ही मात्र सुरुवात केली जात आहे. या स्पर्धेतील KPL 2024 मधील पहिलं मेडन षटक हाताळण्याचा मान पटकावला समीर या गोलंदाजाने, तो समीर पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, गती कमी केली चेंडूची आणि त्यानंतर मात्र चेंडूला अडवलं गेलं मिड ऑफला. धावसंख्या मात्र 1 ने ऍड ऑन होते फलकावर. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 7 रन ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकामधील. पॉवर दुसरा आणि अंतिम षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज समीर. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहू शकाल, निर्धाव चेंडू हाताळलाय. ज्यावेळेला उंच गेलाय, लांबी किती आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. एक धाव पूर्ण केला आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने फ्लाय होते आणि तब्बल जाऊन पोहोचेल 9 आकड्यांवर. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामधील 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष. जो संघ मात्र इथून विजय होईल तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणार पहिला संघ बनेल. पाहूया कोण जिंकेल कोण हारेल, हे मात्र वेळेची बाब आहे. यावेळेला स्विचचा प्रयत्न, परंतु इथे मात्र काय घडलंय आपण पाहू शकाल. पंच दर्शवताना व्हाईट बॉल. धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळत आहे. ज्यावेळेला उंच गेलाय, क्षेत्ररक्षक सागर धावतोय आणि तिकडे मात्र उत्कृष्ट झेल परिपूर्ण केलाय. सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल. समीर कौतुक करेल तितकं कमी, कारण की काय कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील आणि बॅटिंग ऑर्डर साठी आलाय समीर. टीमचा कॅप आपण पाहू शकाल. हनी या टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहे.
बॅटिंग ऑर्डर नंबर 4 साठी आलाय. 2 विकेट गमावल्या आहेत. धावसंख्या फलकावर पाहू शकाल पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये 5 चेंडू हाताळून झाले आहेत आणि इथून मात्र आपण पाहू शकाल 4 धावा खर्च केल्या आहेत. तर पाहूया अजूनही एक चेंडूचा खेळ आहे. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, ह्याची मात्र नोंद घ्या. यावेळेला चांगला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. समीर स्वतः धावतात. एक धाव पूर्ण केला, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. 2 षटक या ठिकाणी संपलेत आणि 2 षटकानंतर 5.5च्या सरासरीने खेळत असताना धावसंख्या 11 पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकीला संधी. यस डीजे. हॅलो हॅलो. पाहूया इथे मात्र तिसरा चेंडू षटकाची सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. ऑफ द मार्क पाहायला मिळते हनी. धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा जाऊन पोहोचतात ते म्हणजेच 15. तिसऱ्या षटकाला सुरुवातीला चौकार आलाय. यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाज पाहायला मिळतोय अक्षय. अक्षयने सुद्धा इम्प्रेस केलाय केपीएल सीझन. यावेळेला चांगला चेंडू होता. आपण पाहू शकाल यष्टीरक्षक सागर यष्ट्यांना चिकटून जगटून मात्र सुंदर यष्टीरक्षण करताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र चौकारानंतर निर्धाव चेंडू. यावेळेला चांगला कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला लॉंग चेस करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, परंतु 2 धावा काही रोखूच शकत नाहीये. धावसंख्या 2 ने ऍड ऑन होते. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 17 धावा. मंदगतीने सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल तर पाहूया धावसंख्या 17 पाहायला मिळते फलकावर. यावेळेला सरळ बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे. करणार नाही. यावेळेला आपण पाहू शकाल जेल सुटला गेलाय हनीचा. मिळालाय हनीला जीवन दान आणि हनीने म्हटलं असेल थँक्यू व्हेरी मच ब्रदर. इथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा आहेत 18. इथून मात्र हनी जेवढ्या धावा बनवेल तेवढ्या मात्र टोचल्या जातील. आपण पाहू शकाल सिर्फ एन्जॉय संघाला. आपण पाहू शकाल धावसंख्या 18. चांगली गोलंदाजी हाताळताना पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, परंतु त्यानंतर मात्र 3 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळलेत. धावसंख्या 18. 18 रन स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचलाय. यावेळेला चांगला जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिला. चेंडू मात्र 2 बाउन्स ओव्हर द रोप, ओव्हर द लाईन, चौकार 4. तर पाहूया धावसंख्या 22 फलकावर पाहायला मिळत आहेत. इथून पाहू शकाल अजूनही या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ शेष. या षटकाचा विचार केला तर मात्र 11 धावा खर्च केल्यात. अक्षय या गोलंदाजानं 5 चेंडू मध्ये अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील.
यावेळेला चांगला ऑफ पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावतायत. चेंडूला अडवलं जाईल. फेकी सुरेख आहे, कलेक्शन अप्रतिम आणि इथे मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात होतोय बाद. 3 षटकं संपले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला फलकावर तर धावा आहेत 23. धन्यवाद डीजे. 3 षटकं संपलेत. धावसंख्येचा विचार केला 23 फलकावर पाहायला मिळत आहेत. मनुष्य एकदा मॅन फ्रॉम गोल्डन आर्म सुंदर फॉर्म मध्ये असताना समीर पाहायला मिळतोय. इथून मात्र पहिला चेंडू समीरचं स्वागत केलाय. भव्य दिव्य षटकारानं 6 हनी ऑफ द मार्क आणि हनीने ठोकलाय एक खणखणीत दर्जेदार केपीएल सिक्सर शहा. धावसंख्या जर पाहायला गेली फलकावर तर जाऊन पोहोचलाय ती म्हणजेच इथून मात्र 29. यावेळेला मात्र हलक्या हाताने ढकलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल समीरच्या माध्यमातून. 1 धाव मिळेल. षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल 2 बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर पाहू शकाल 31-31. पाहूया हनी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय समोर समीर सारखा दिग्गज गोलंदाज. यावेळेला कट केला. इथून मात्र काय घडलाय आपण पाहू शकाल. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटला गेलाय. 2 धावा सुद्धा मिळतील आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 ने फ्लाय होते आणि तब्बल जाऊन पोहोचेल 33 धावा या फलकावर. इथून मात्र विचार केला 4 चेंडू मग जणू काही OTP लागवलाय फलकावर 6112. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव. अशा प्रकारे 4 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहू शकाल 10 धावा खर्च केलेत गोलंदाज समीरने. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला चांगला हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेस करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. मिस फिल्डिंग इज दियर, बाउंड्री इज दियर. आलाय हनीच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार 4. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळेल. इथून मात्र जर पाहू शकाल 4 षटकं संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा फलकावर पाहायला मिळते.
धन्यवाद डीजे. तर पाहूया 4 षटकं संपले. धावांचा विचार केला फलकावर तर 38 धावा पाहायला मिळत आहेत. इथून मात्र 12 चेंडूचा शेष आहे. हनी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा अक्षय. यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहू शकाल. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र फेकी सुरेख परंतु सुखरूप या ठिकाणी पोहोचलाय हनी. परंतु दुसऱ्या एंडला आपण पाहू शकाल थोडस पंच मात्र निहारताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र फलंदाजाने बाद हा करार दिलाय. आपण पाहू शकाल तर पाहूया रोहित नवीन फलंदाज पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकचा विचार करताना सध्या आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक हनी. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये. आय एम द बॉस ही भूमिका निभावताना आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी करत असताना झेल ड्रॉप केला होता. त्यानंतर मात्र दाखवून दिले हनीने काय घडतायत. धावसंख्येचा विचार केला फलकावर 45 आणि नक्कीच 45 म्हणजेच रोहित गुरुनाथ शर्मा जेव्हा मात्र 2023 मध्ये तिसरा परेरांनी 4 धावेवर झेल सोडला तर रोहित गुरुनाथ शर्मा यांचा तेव्हा मात्र रेकॉर्ड झाला होता 264 धावांचा. त्याच प्रकारे मात्र फलंदाजी करतोय. आपण पाहू शकाल हनी ऑन फायर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एक दाखव टप्प्याचा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र अडवलं जाईल तोपर्यंत फेकी येईल. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय. धावसंख्या 46. इथून मात्र जर पाहायला गेलं पहिल्या चेंडूवर नक्कीच 13 चेंडू आणि 30 धावांची झुंजावती आक्रमक खेळी करतोय हनी ऑन फायर. यावेळेला फटका फसलाय. यष्टीरक्षक धावतायत. तिकडे मात्र चांगला झेल पूर्ण केलाय आणि आपण पाहू शकाल रोहित आल्या पावल्या माघारे. गोल्डन डकचा शिकार गॉन. तर पाहूया नवीन फलंदाज मंदार पाहायला मिळतो. इथून मात्र जर पाहायला गेलं ज्यावेळेला चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू आलाय. जरी या षटकामध्ये एक षटकार आलाय तरी मात्र चांगली गोलंदाजी हाताळलाय. कारण की नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल हनी आहे. हनी जेव्हा स्ट्राईक एंडवर आलाय तेव्हा मात्र धावा मात्र बनताना पाहिले आहेत. परंतु हनी जेव्हा नॉन स्ट्राईक एंडला गेले तेव्हा धावा मात्र थांबताना आपण पाहिले आहेत. हे मात्र क्रिकेटचा आपण पाहू शकाल कित्येकदा पाहिला आहे. जो सेट फलंदाज असतो तो जर नॉन स्ट्राईक एंडला गेला तर धावा थांबल्या जातात. जर तो खेळाडू मात्र ऑन स्ट्राईक असेल तर धावा बनल्या जातात. इथून मात्र एक धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत फलकावर 47. इथून मात्र संपलेत 5 षटक. अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येईल, कोणता गोलंदाज येईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजे विकीला आणि घेऊया एक छोटासा ब्रेक.
लाखाचं बक्षीस लावा. जाईल तिथल्या आट्यावर आमच्या मथुरची आहे हवा. अरे जाईल तिथल्या आट्यावर आमच्या मथुरची आहे हवा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राऊतबाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद डीजे. 5 षटक संपले 47 धावा या फलकावर. हायेस्ट टोटल आपण जर पाहिला या स्पर्धेचा तर मात्र पाहायला मिळाला 54. इथून मात्र कितपर्यंत बनल्या जातील यावेळेला पाहू शकाल. डाऊन द लेग व्हाईट बॉल धावसंख्या 48 फलकावर पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यश अंतिम षटकामध्ये हाताळताना गोलंदाजी. यावेळेला चांगला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र अडवेल. दुसऱ्या होण्याचा कोणताही प्रयत्न नसेल कारण की ऑन स्ट्राईक मॅन इन गोल्डन फॉर्म याच्याकडे आहे. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करण्याचा मान ज्याने पटकावलाय. झुल सुटल्यानंतर आत्मविश्वास दुणावला होता आणि त्यानंतर तो आत्मविश्वास जतवायला गेलाय. काही कमालीची बॅटिंग करताना हनी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावर जाऊन पोहोचले. यावेळेला चांगला फटका. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. मारना कहीं और चाहते थे गेंद कहीं और मिलेंगे फिर भी 2 रन. इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 50 रन की यहाँ पर टीम के स्कोर लगते हुए 51 धावा या फलकावर 50 गाठली गेली आहे. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष. हनी मात्र या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त ऑन स्ट्राईक राहण्याचा प्रयत्न करेल यात काही शंका नाही. परंतु भाऊ या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यश पाहायला मिळतोय. यावेळेला मिस केलाय आणि हनीने म्हटला हा काहीतरी मात्र नक्कीच चौकार षटकाराचा चेंडू होता परंतु मी मिस केलाय आणि ते आलाय महत्वपूर्ण निर्धाव चेंडू. गोलंदाज निर्धाव चेंडू हाताळेल तेव्हा मात्र त्याला कॉन्फिडन्स दुणावेल यात काही शंका नाहीये कारण की अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 51 फलकावर. यावेळेला हलक्यात ढकललाय. 1 धाव तो पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. इथे पाहू शकाल काय घडतंय आणि इथे मात्र दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. ऑन स्ट्राईक आपला पुन्हा एकदा हनी पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे विकीला. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. अरे सबसे स्टाईल हटके भावाची. संकेत पाटील धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज राहुल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहायला गेली तर फलकावर जाऊन पोहोचलाय 52. इथून मात्र फटका फसलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. पाहूया अंतिम चेंडू असेल. पाहूया अंतिम चेंडू कितपर्यंत मजल मारी जाईल. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 54 आणि इथून मात्र 52 धावा फलकावर हायएस्ट स्कोर लगावला जाईल. यावेळेला मात्र फटका फसलाय आणि इथून मात्र खेळ खल्लास झालाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 36 चेंडू इथे संपलेत आणि इथून मात्र 52 धावा लगावल्या गेल्यात फलकावर. 53 धावांचं माफक आव्हान असेल. पहिल्या नाण्याची एक बाजू आपण पाहिली. नाण्याची दुसरी बाजू आपण पाहूया दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत देऊया डीजेला संधी आणि ऐकूया डीजे विकीला. यस डीजे.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024. अतिशय देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचा थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन, आणि त्याचप्रमाणे गुणलेखांची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पाटील नेटवर्कचे सुमित. आपण पाहू शकाल त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी ज्यांनी अथांग मेहनत घेतली त्यांचे सुद्धा मनापासून आभार, आणि ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केली त्या देणगीदारांचा देखील आयोजकातर्फे मनापासून आभार. नक्कीच मॅचला स्टार्ट होते, पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू आपण पडताळून पाहूया. धावसंख्या जर पाहायला गेलं तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 52 बनवल्या आणि इथून मात्र 53 धावांचं टार्गेट सेट केलाय. 36 चेंडू आणि 53 धावा हे टार्गेट सेट केलाय. 2 सलामी बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईक पाहायला मिळते सागर, तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल शुभमला पाहतोय. हाच तो शुभम ज्याने मात्र जेल सोडला होता. आपण पाहू शकाल हनी यांचा, आणि त्यानंतर मात्र ताबडतोड बॅटिंग केली तोच शुभम, आणि आता मात्र शुभमला धावा बनवाव्या लागतील. पाहूया 36 चेंडू 53 धावा हे टार्गेट सेट आहे. तर पाहूया देऊया कॉम्बॉक्स मधून दोन्ही संघांना बेस्ट विशेष बेस्ट ऑफ लक टू बोथ टीम. 36 चेंडू आणि 53 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी भाविक ऑन बॉल एक मार्क. पहिला चेंडू हलक्या त्याने ढकललाय. पुश करा आणि खुश रहा हे दृश्य आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क सागर. 1 चेंडू 1 धाव. यावेळेला थोडासा आडव्या बॅटने घेतला आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला मात्र अडवलं जाईल. फेकी सुरेख आहे, परंतु इथून मात्र काय घडत आहे, 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने फ्लाय होते आणि तब्बल जाऊन पोहोचेल. दोन्ही खेळाडूंनी मात्र आपले अकाउंट ओपन केले आहेत. विचार केला सागरचा 1 चेंडू 1 धाव, आणि विचार केला शुभमचा 1 चेंडू 2 धाव. अशा प्रकारे 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला फलकावर 3 पाहायला मिळत आहेत. आज मात्र आपण पाहू शकाल कुंभवलीचं हे मैदान अतिशय देखणं पाहायला मिळत आहे. KPL 2024. यावेळेला सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर करा. इंटू द गॅप चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे. दन 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 करत सीमा रेषा पार येतोय. KPL 2024 चौकार 4. यस डीजे. धन्यवाद डीजे. काही कमलीचा स्ट्रोक सजवला गेला. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर उत्तम आणि दर्जेदार पाहायला मिळते. 2 बॅटर आपण पाहू शकाल कमी हाईटचे, परंतु फाईट मात्र जास्त करताना पाहायला मिळते. धावसंख्या जर फलकावर पाहायला गेली तर 7. हलक्या हाताने ढकललाय. सॉफ्ट हँडचा वापर पाहू शकाल. चेंडूवर चौकार आला होता मागच्या चेंडूवर, आणि या चेंडूवर एक चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या फलकावर असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आल्या आहेत. इथून मात्र 2 चेंडूचा अजून शेष. इथून मात्र 2 चेंडू मागे जास्त की तब्बल मात्र 2 धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण की 53 जर टार्गेट सेट केलाय. दोन्ही खेळाला माहिती आहे की धावा कशा बनवायच्या आहेत. यावेळेला चांगला फटका आपण बघू शकाल. 1 धाव नक्कीच मिळेल, आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने ऍड ऑन होते फलकावर. 9 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. इथून अंतिम चेंडू बाकी असेल. एका बाजूला लेदर क्रिकेटचा क्लास सागर, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट आपण पाहू शकाल. रिव्हर्स स्वीप ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाहायला मिळतो असा शुभम पाहायला मिळतोय. यावेळेला पडल्यानंतर चेंडू मात्र थोडंसं खाली राहतोय. उसडी कमी, त्याचा फायदा झालाय गोलंदाजाला. षटक संपलेत या ठिकाणी पहिलं, आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावांचा पाठलाग करताना 53 धावा आहेत दाफलकावर. बिनबाद जिंदाबाद 9.
धन्यवाद डीजे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 ही पाहायला मिळत आहे. कोणत्या ट्रॅकवर आयकॉन खेळाडू हनी ज्याने केल्या बॅटिंग करताना उत्तम धावा. पहिला चेंडू चांगला घुटना टेक प्रहार केलाय, परंतु तिकडे मात्र चांगला झेल संपन्न केलाय. आणि यावेळेला आपण पाहू शकाल कॅप्टन विरुद्ध कॅप्टन बदल मारली गेलाय. हनी यांनी आज मात्र हनी कोणतीही चुकी करणार नाहीये. जिसको हात लगाय वो सोना बनती है अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सागरचा खेळ संपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. यस डीजे. धन्यवाद डीजे. म्हणतात ना की रात्र नाही तो स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि इथून मात्र वेळ बदलेल का? कारण की हनीने मात्र कमालीची सुरुवात केलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले, ती सुद्धा कॅप्टन सागर बाद झालाय. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश. याचा विचार केला तर यशने इम्प्रेस केलाय या KPL 2024 मध्ये देखील, परंतु हनी तितकंच काही कमी नाही आहे. आज जिसको हात लगाय वो सोना बनती है, थांब है हनी. यावेळेला चांगला फटका, सरळ बॅटचा वापर डीप मध्ये भाविक आहे. चेंडूला मात्र अडवतोय. दुसऱ्या गोळ्याचा प्रयत्न नसेल. फलंदाजाचा 1 ने धावसंख्या अडवणं ते फलकावर धावसंख्या 10चा विचार केला तर मात्र जेव्हा मात्र 10चा आकडा स्मरणात येतो सर्वांची मस्तके मात्र खाली झुकले जातात. कारण गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा या ठिकाणी जर्सी नंबर रोल केला जातोय फलकावर. प्रत्येक रेकॉर्ड मात्र अनेक रेकॉर्ड ज्यांच्या नावावर असं करून कोणतेही खेळाडू आपल्या स्वप्नात देखील न रेकॉर्ड तोडेल तो म्हणजेच नर्वस 19 28 वेळा 90+ गाठताना सचिन सर हे बाद झाले. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील आणि यास विकेट मिळते. आणि दोन्ही सलामी बॅटर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बिग विकेट गॉन. शुभम बॅक टू द डगआउट. जयश पाटील 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 सोन्या बैलवाला 50 50 50 नंबरवाला. जयश पाटील सोन्या बैलवाला 50 50 नंबरवाला. धन्यवाद डीजे. काही कमालीची गोलंदाजी बॅटिंग करताना बॅटने मात्र धावा केल्या. आणि आता मात्र गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, सागरला बाद केला. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर शुभमला बाद केला. आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने केलाय बॉलने कमाल. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डरसाठी. नंबर आपण पाहू शकाल 4 वर जी भूमिका बजावली होती महेंद्र दानसिंग धोनीने 2011च्या वर्ल्ड कप मध्ये, ती भूमिका इथे मात्र बजावावी लागेल कारण की बॅटिंग ऑर्डर साठी समीर आलाय. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला मात्र अडवलाय आणि समीरने सांगितलंय रन घेऊ नको, वेट. एक धाव मात्र मिळणार नाहीये. आलाय महत्वपूर्ण निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा आहेत अजूनपर्यंत तरी 10. यावेळेला सुंदर चेंडू, कमालीची गोलंदाजी. आज मात्र इम्प्रेस केलं होतं समीरने, जेव्हा मात्र मेडन षटक हाताळला आणि इम्प्रेस करतो या ठिकाणी हनी. कारण की बॅटिंग करताना धावा बनवल्या आणि आता मात्र गोलंदाजी करताना धावा बनवत आहे. जो संघ इथून मात्र विजय होईल तो मेगा फायनल मध्ये दाखवणारा पहिला संघ बनेल. अंतिम चेंडू असेल. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र एका हाताने अडवलाय. नक्कीच कमीत कमी 2 धावा तरी वाचवल्यात. धावसंख्या 1 ने फुलावते आणि तब्बल जाऊन पोहोचेल. धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने 2 गडी बाद 11. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकेला संधी. यू गया आणि यू आया, असा गेलो आणि असा आलो. यस डीजे.
धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी जॉईंट व्हा. तर पाहूया निया स्ट्रायकर्स वर्सेस AR इंडियन्स. निया स्ट्रायकर संघाचं कर्णधार इथे उपस्थित आहेत. तुम्ही विनंती करतो AR इंडियन संघाच्या कर्णधारा की टॉस साठी जॉईंट व्हा. पहिल्या डावाचा खेळ सुद्धा संपला आणि दुसऱ्या डावामधील 2 षटकं सुद्धा संपले आहेत. थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. AR इंडियन संघ टॉस साठी जॉईंट व्हा. टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. इथे आपण पाहू शकाल जो संघ इथून विजय होईल तो मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले खेळ KPL 2024चा आणि यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि इथून मात्र 42 धावांची आवश्यकता. 24 ला उलटा केलं तर 42 होतात आणि 42 ला उलटा केलं तर 24 होतात. यावेळेला फटका सुरेख आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत वेगाने परंतु आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र निघून जाईल का तर नाही. चेंडूला मात्र अडवलं गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरीचा प्रयत्न होईल का तर इथे मात्र पाहू शकाल 3 धावा परिपूर्ण केल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 14 धावा आणि 14चा विचार केला तर 14 आकडा म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या कर्णधार पदाखाली विश्वचषक जास्तीत जास्त जिंकले गेले तोच मात्र कर्णधार पद सध्या आपण पाहू शकाल टाटा IPL मध्ये दिल्ली कॅपिटल या संघाचं यावेळेला चांगला चेंडू आपण पाहू शकाल हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक धावतायत. इथून मात्र थोडीशी गडबडी आणि तिथून मात्र एकेरी धावेला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा पुनश्च एकदा ऍड ऑन होतील फलकावर. धावसंख्या 16. तर पाहूया 16 धावा फलकावर रखरखत्या उन्हामध्ये मात्र क्रिकेट प्रेमी आज मात्र आपला खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सुंदर चेंडू अतिशय वेगाने मात्र चेंडू निघून गेला. हातामध्ये आलाय महत्वपूर्ण निर्धाव चेंडू. धावसंख्या 16 पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव अशा प्रकारे 2-3 चेंडू आणि धावांची गती जर पाहिली या षटकामध्ये 5 खर्च केल्यात. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला मात्र अडवलं जात आहे आणि इथे पहा थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाले. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्यात आणि धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा जाऊन पोहोचतायत ते म्हणजेच 18 धावा 18 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम चेंडू क्षमस्व 2 चेंडू असतील या षटकामधील. यावेळेला अप्रतिम चेंडू हाताळला गेला. इथून मात्र नक्कीच एक धाव मिळेल आणि धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा जाऊन पोहोचेल 19. अंतिम चेंडू असेल या षटकामधील. कमालीची गोलंदाजी हाताळला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव तिसऱ्या चेंडू निर्धाव चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव. ऑन स्ट्राईक समीर पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर भाविक. यावेळेला सुंदर फटका कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे. चेंडूला मात्र अडवलं जाईल. सॉफ्ट हँडने फेकी होईल तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 20 पाहायला मिळते. इथून मात्र 18 चेंडू आणि अजूनही धावांची गरज असेल ती म्हणजे 33. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकीला संधी. यस डीजे. दुपारचे नदीवर येना ते
वराचे झाडाखाली भेटना ग दुपारचे नदीवर येना ते वराचे झाडाखाली भेटना ज्यावेळेला चांगला फटका 18 चेंडू 33 धावांच्या आवश्यकतेनं पहिल्या चेंडूवर आल्या एकेरी धाव इथून मात्र 17 चेंडू आणि 32 धावा अजूनही बनवाव्या लागतील. हनी आज मात्र कमालीची बॅटिंग करतोय या सामन्यामध्ये आणि कमालीची गोलंदाजी देखील करतोय. इथून मात्र जर पाहायला गेलं तर 17 चेंडू आणि तब्बल धावांची गरज असेल 32 होऊ शकतात मी करेन हे मात्र एखाद्या खेळाडूला सांगावं लागेल. यावेळेला फटका उंच गेलाय क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे मात्र काय घडलंय पहिल्या अटेमध्ये मात्र झेल सुटला गेला दुसऱ्या अटेमध्ये पुन्हा एकदा संधी आली परंतु त्यानंतर मात्र झेल धरतीला दान केला गेला. दोन महत्वपूर्ण धावा मिळतील या दिशेला मात्र हनी यांचा झेल सुटला गेला होता तेव्हा मात्र हनीने अप्रतिम बॅटिंग केली. या ठिकाणी मात्र झेल सुटला गेला आपण पाहू शकाल. यश मात्र कारनामा करेल का यशला मिळालाय एक यश परंतु इथून मात्र धावा बनतील का कारण की 16 चेंडू आणि 30 ची आवश्यकता. धावांची गती जर पाहिली तर फलकावर धावा जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजेच यावेळेला सुंदर चेंडू खोलव्या टप्प्याचा चेंडू एक धाव पूर्ण केलाय. वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी एका धावावर सॅटिस्फाय दोन्हीही फलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहू शकाल 24-24. यावेळेला चांगला फटका लोअर फुलटत होता हलक्या त्याने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये इथे पहा एकेरी धावेला दुहेरी मध्ये कन्वर्ट करताना डायरेक्ट हिट परंतु नक्कीच इथे मात्र काय घडलाय गरज होती की या हिटची हे मात्र प्रश्न नक्कीच डगआउट मध्ये पडले असतील परंतु 3 धावा पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर 27 पाहायला मिळते 27. यावेळेला चांगला चेंडू पुनश्च एकदा हलक्या हाताने ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या माध्यमातून एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला यश. चला या ओव्हर नंतर मात्र पाणी घेऊन जायचं आहे याची मात्र नोंद घ्या. पाहूया 13 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय हनी तर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय समीर. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आपण पाहू शकाल भाविक. चेंडूला मात्र अडवलं जाईल तो परत एक धाव पूर्ण होईल. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक ड्रिंक्स ब्रेक आणि पुन्हा येऊया लाईव्ह ऍक्शनला. जय रोहित पाटील यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. रोहित रमाकांत पाटील यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.
रोहित रमाकांत पाटील यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. रोहित पाटील, चला या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. तर पाहूया, नाणेफेकीचा कॉल झाला होता तेव्हा मात्र टॉस जिंकला निया स्ट्रायकरच्या संघाने आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि आमंत्रित केलं आहे बॅटिंगसाठी, ते म्हणजेच AR इंडियन संघाला. इथून मात्र 12 चेंडू आणि 24चं समीकरण. यावेळेला टर्मलाईनच्या बाहेर चेंडू पनिश केलाय पंचांच्या माध्यमातून. इथून मात्र समीकरण बदललाय, 12 चेंडू आणि 23 धावा. इथून जोपर्यंत समीर आणि यश आहे तोपर्यंत सामना होऊ शकतो हे मात्र दाखवून दिलं या दोन फलंदाजाने. कारण की सलामवीर मात्र लवकर बाद झालाय. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे भाविक, आपण पाहू शकाल. चेंडूला मात्र अडवतोय, फेकी करतोय, परंतु इथे काय घडलाय नक्कीच. इथून मात्र एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थोडीशी खराब कॉलिंग पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज यश हा धावबाद होतोय आणि इथून मात्र सामन्याचं समीकरण सामन्यामध्ये आलाय. महत्वपूर्ण ट्विस्ट. तर पाहूया नवीन फलंदाज आदित्य. यश बाद झालाय आणि आदित्य आलाय. यावेळेला थोडं आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. हनी चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालाय परंतु मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण आणि 2 धावा वाचवले सुद्धा असं देखील म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 2ने फ्लाय होते आणि तब्बल जाऊन पोहोचलंय, ती म्हणजेच धावसंख्या 33. अजूनही 20 धावांची आवश्यकता. इथून मात्र 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 धावा बनवाव्या लागतील आणि इथून मात्र व्हाईट बॉल हे घोषित केलंय पंचांच्या माध्यमातून, आपण पाहू शकाल. आणि यावेळेला बॅटची कडा, मोठी विकेट. सेलिब्रेशन सांगताय की मोठा मासा लागलाय गळ्याला. बॅक टू द डगआउट. समीर गॉन, जस्ट डिझाइन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज अक्षय, आपण पाहू शकाल. सेलिब्रेशन सांगून गेलं की किती महत्वपूर्ण विकेट होती. इथून मात्र 9 चेंडू आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. या सामन्यामध्ये अजूनही शेष. यावेळेला स्विचचा प्रयत्न लगा तो आबाद, नाही तो बर्बाद.
पाहूया शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि इथून मात्र 19 धावांची आवश्यकता. या चेंडूमध्ये जर चौकार षटकार आला तर मात्र अंतिम षटकामध्ये नक्कीच सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. इथून मात्र बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्या ठिकाणी डीपला उत्कृष्ट जेल आणि संपलाय अक्षयचा खेळ. इथून मात्र 6 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची अजूनही आवश्यकता. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. यस डीजे. धन्यवाद डीजे. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. मानस पाहायला मिळतो अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इथून मात्र भाविकच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहू शकाल. हनी आज मात्र नक्कीच चांगली बॅटिंग केली आणि बॉलिंग सुद्धा चांगली केली. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पहिला चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. विकेट गमावलेत या ठिकाणी आपण पाहू शकाल. तब्बल नवीन फलंदाज अंकित पाहायला मिळत आहे. पाहूया दोन्ही बॅटर या ठिकाणी मात्र एकही चेंडू फेस केला नाहीये. पाहूया इथून मात्र 5 चेंडू 19 होतील का. जर झाले तर मात्र चांगला रनचेस पाहायला मिळतील, परंतु स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला फटका अतिशय सुरेख डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतायत. चेंडूला अडवलं जाईल, फेकी केली आहे तोपर्यंत नक्कीच एकच धाव मिळेल आणि एका धावेवर साठीच बहुताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. इथून मात्र जर पाहायला गेलं 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 षटकार येतील का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल पुष्कर तांबोरे आणि हरीश्वर पागदरे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मात्र या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन आपण पाहू शकाल अनुराग चव्हाण थोडंसं मात्र स्ट्रगल करतोय आणि म्हणतात ना जोपर्यंत स्ट्रगल केला नाहीये तोपर्यंत गुगलवर येत नाहीये. म्हणून स्ट्रगल करा आणि गुगलवर या. अंतिम पुढील चेंडू षटकामधील यावेळेला मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आला. इथून मात्र जर पाहायला गेलं तर सामन्याचा समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून 3 चेंडू आणि 18, 3 चेंडू आणि 3 षटकार रिंकू सिंग, युवराज सिंग, शशांत सिंग बनावं लागेल. यावेळेला मात्र डाऊन द लेग व्हाईट बॉल. इथून मात्र अजूनही हाताळायला लागतील 3 चेंडू आणि 17 धावा. 3 षटकार लागले जातील का. क्रिकेटमध्ये अशा कित्येक सामने आपण होताना पाहिले आहेत, परंतु आज होतील का.